चॅप्टर नंबर 4 डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस. त्यामधील पुढचा पॉईंट आता मॅट्रायसेस आहे. तर मॅट्रायसेसमध्ये डेफिनेशन पहा. अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ एम एन नंबर्स इन एम रोज अँड एन कॉलम्स इनक्लोज इन रेक्टँग्युलर ब्रॅकेट ऑर राऊंड ब्रॅकेट इज कॉल्ड अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम बाय एन. काय म्हटलेले? रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ एम एन नंबर्स इन एम रोज अँड एन कॉलम्स. म्हणजे याचं नोटेशन पहा. मॅट्रिक्स अशा फॉर्ममध्ये आहे. म्हणजेच मॅट्रिक्स ABCD अशा फॉर्ममध्ये मॅट्रिक्सचं नोटेशन असतं. आपण डिटर्मिनंटचं पाहिलं होतं. आपण उभ्या 2 लाईन काढत होतो. तसं मॅट्रिक्समध्ये फक्त असं रेक्टँग्युलर ब्रॅकेट किंवा अशा फॉर्ममध्ये लिहिलं तरी चालतं ABCD. पण इन जनरल आपण अशा फॉर्ममध्ये त्याला डिनोट करतो. म्हणजेच अशा फॉर्ममध्ये आपण डिनोट करतो. तर आता मॅट्रिक्स याचं नोटेशन जे आहे ते आहे मॅट्रिक्स आर डिनोटेड बाय ते कॅपिटल लेटरने डिनोट केलं जातं. म्हणजेच ABC अशा टाईपमध्ये एक्सेट्रा ABCD अशा टाईपमध्ये म्हणजेच कॅपिटल लेटरने त्या मॅट्रिक्सला नोटेशन असतं. म्हणजे सपोज हा मॅट्रिक्स A असेल अशा फॉर्ममध्ये मॅट्रिक्स असतो. फॉर एक्झाम्पल मॅट्रिक्स A इक्वल टू, आता इलेमेंट आपण घेतले 1 2 3 4, इलेमेंट 1 2 3 4. किंवा मॅट्रिक्स B लिहिला असेल आपण अशा फॉर्ममध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9. आणखी आपल्याला लिहिता येईल मॅट्रिक्स C घेतला आपण अशा फॉर्ममध्ये 1 2 3 4 5 6 अशा फॉर्ममध्ये मॅट्रिक्स असेल. किंवा आणखी मॅट्रिक्स घेतला आपण अशा फॉर्ममध्ये 1 2 3 4 5 6 अशा फॉर्ममध्ये मॅट्रिक्स असतील. मग याची ऑर्डर काय म्हटलेलं आहे? ऑफ एम एन नंबर्स. किती नंबर्स असतात? एम एन नंबर्स. मग याच्यामध्ये पहा याची ऑर्डर 2 रो आणि 2 कॉलम, 2 रो आणि 2 कॉलम. म्हणून ऑर्डरचं नोटेशन काय? 2/2. म्हणून ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर 2/2 आहे. वाचताना कसं वाचतात? 2/2. तर म्हणजेच याचा अर्थ काय? याच्यामध्ये टोटल 4 इलेमेंट्स आहेत. म्हणजेच एम इक्वल टू 2, एन इक्वल टू 2 आणि एम इंटू एन म्हणजेच किती झाले? 2 × 2 म्हणजेच किती होतील? 2 × 2 म्हणजे 4. याचा अर्थ 2/2 मॅट्रिक्स असेल तर हे 4 नंबर्स असतात. त्यानंतर हा मॅट्रिक्स B घेतला. याच्यामध्ये 1 फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. म्हणजेच याची ऑर्डर काय? 3 रो आणि 3 कॉलम. म्हणजेच ऑर्डर आहे 3/3. ऑर्डर काय आहे? 3/3. 3 रो आणि 3 कॉलम. म्हणजेच याच्यामध्ये 3 × 3 म्हणजे 9 नंबर्स आहेत. तसं आता मॅट्रिक्स C घेतला आपण. C मध्ये पहा 3 रो आणि 2 कॉलम आहेत. हा फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम. म्हणजेच याची ऑर्डर काय? 3 रो आणि 2 कॉलम. म्हणजेच याच्यामध्ये नंबर्स टोटल 3 × 2 म्हणजे 6 नंबर्स आहेत. त्यानंतर D इक्वल टू, आता हा मॅट्रिक्स D घेतला मी. याची ऑर्डर पहा 2 रो आणि 3 कॉलम आहेत. हा पहिला रो, हा दुसरा रो, पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम. म्हणजेच 2 रो आणि 3 कॉलम. म्हणून ऑर्डर आहे 2/3. मग 2/3 म्हणजे मल्टिप्लिकेशन केलं तर 6 येईल. म्हणजेच ह्या मॅट्रिक्समध्ये टोटल 6 नंबर्स आहेत, 6 इलेमेंट्स आहेत. म्हणजेच हे जे नंबर्स आहेत ABCD याला काय म्हटलं जातं? इलेमेंट्स ऑफ मॅट्रिक्स. ABCD आर इलेमेंट्स ऑफ मॅट्रिक्स. अशा फॉर्ममध्ये मॅट्रिक्सचं नोटेशन आहे. पण हे मॅट्रिक्स म्हणजे एक व्हॅल्यू नाही आहे. जसं आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढतो. म्हणजे असं जर लिहिलं आपण 1 2 3 4 डिटर्मिनंट लिहिला तर याची व्हॅल्यू आपल्याला काढता येते. तर हा जर मॅट्रिक्स असेल तर मॅट्रिक्सची व्हॅल्यू काढता येत नाही. मॅट्रिक्सची व्हॅल्यू आपल्याला काढता येणार नाही. म्हणजेच त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? मॅट्रिक्स बाय इट्स सेल्फ डज नॉट हॅव अ व्हॅल्यू ऑर एनी स्पेशल मिनिंग. म्हणजे मॅट्रिक्सची आपल्याला व्हॅल्यू काढता येत नाही. मग हा जो डिटर्मिनंट आहे हा आपल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढता येईल पण मॅट्रिक्सची व्हॅल्यू काढता येत नाही. म्हणजेच 1 × 4 - 2 × 3. याचं आन्सर आलं 4 - 6 म्हणजेच किती येतं? -2. पण ही व्हॅल्यू कशाची आहे? ह्या डिटर्मिनंटची आहे. पण मॅट्रिक्स असा लिहिला 1 2 3 4 तर याची व्हॅल्यू -2 येत नाही. म्हणजे नॉट इक्वल टू -2. म्हणजे याला स्पेसिफिक अशी व्हॅल्यू काढता येत व्हॅल्यू नसते.
आणि स्पेशल असं मिनिंग पण यासाठी नाही. म्हणजे अशा पद्धतीने मॅट्रिक्स आपल्याला लिहिता येतो, ऑर्डरनुसार आपल्याला नंबर्स लिहिता येतात. मग आता जर फॉर एक्झाम्पल पाहिलं, मॅट्रिक्स ऑर्डर 2x2, ऑर्डर 2x2 म्हणजेच इलेमेंट अशा फॉर्ममध्ये A11, A12, A21 आणि A22 अशा फॉर्ममध्ये. म्हणजेच आपण पाहिलं, पहिला इलेमेंट म्हणजे काय आहे, पहिला इलेमेंट म्हणजे रो आहे आणि दुसरा इलेमेंट म्हणजे कॉलम आहे. A11 म्हणजे हा पहिला 1 म्हणजे काय, रो आहे पहिला, आणि दुसरा नंबर म्हणजे कॉलम आहे. ठीक आहे. म्हणजेच याच्यामध्ये आपण जे नंबर्स लिहितो AIJ म्हणजेच आय काय आहे, आयथ रो, हा रो आहे, आणि जे काय आहे, जे नंबरचा कॉलम आहे, जे कॉलम. म्हणजे अशा पद्धतीने हा नंबरचा आपल्याला सांगता येईल. AIJ म्हणजेच काय, आयथ रो अँड जेथ कॉलम अशा फॉर्ममध्ये. A11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, A12 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम. तर आता आपण पाहिलं, जर ऑर्डर 3x3 असेल, किंवा सॉरी आपण असं घेऊया 2x3, जर ऑर्डर 2x3 असेल, मॅट्रिक्स AIJ ऑफ ऑर्डर 2x3, तर हा मॅट्रिक्स कसा लिहायचा आपल्याला पहा. मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2x3 याचा अर्थ 2 रो आणि 3 कॉलम आहे त्याच्यामध्ये. मग 2 रो म्हणजेच काय लिहायचं, A11, A12, A13, 2 रो आहेत. मग 2 रो म्हणजेच काय लिहिणार, 21, 22, 23 अशा फॉर्ममध्ये आपल्याला हा मॅट्रिक्स कन्वर्ट करता येतो. किंवा आणखी आपल्याला पुढचा मॅट्रिक्स लिहायचा असेल, पुढचा आपण घेतला कोणता, सपोज मॅट्रिक्स AIJ ऑफ ऑर्डर 3x2. तर 3x2 म्हणजेच हा मॅट्रिक्स कसा येईल, म्हणजेच AIJ, तर याच्यामध्ये 3 रो आणि 2 कॉलम आहेत. 3 रो म्हणजेच किती, 1 1 1 2, त्यानंतर 2 1 2 2, आणि तिसरा रो येईल 3 1 आणि 3 2 अशा टाईपमध्ये. 3 रो आणि 3 रो, फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो आणि 2 कॉलम अशा पद्धतीने हा मॅट्रिक्स आपल्याला कन्वर्ट करता येतो. मग जर मॅट्रिक्स लिहायचा असेल AIJ, याची ऑर्डर 3x3 असेल, तर मॅट्रिक्स कसा कन्वर्ट करायचा पहा. A11 3 रो आणि 3 कॉलम 1 3, त्यानंतर 2 1 2 2 2 3 3 1 3 2 आणि 3 3 अशा फॉर्ममध्ये आपल्याला 3 रो आणि 3 कॉलम अशा पद्धतीने लिहिता येतो. ठीक आहे. तर आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे. आता पुढचा पॉईंट आहे टाईप्स ऑफ मॅट्रिसेस. मग यामध्ये फर्स्ट टाईप पाहू आपण. फर्स्ट आहे रो मॅट्रिक्स. म्हणजेच रो मॅट्रिक्स म्हणजे अ मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन रो. म्हणजेच काय, मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन रो म्हणजे ज्या मॅट्रिक्समध्ये एकच रो आहे. हॅव्हिंग ओनली वन रो इज कॉल्ड रो मॅट्रिक्स. मग ज्या मॅट्रिक्समध्ये एकच रो आहे, मग हा मॅट्रिक्स लिहू आपण अशा फॉर्ममध्ये. -1 2, सॉरी कॉलम कॉमा नाही करायचं, फक्त -1 2 म्हणजे एकच रो आहे. मग याची ऑर्डर काय, 1 रो आणि 2 कॉलम, म्हणून 1/2 याची ऑर्डर आहे. ठीक आहे. आता आणखी एक रो पाहू आपण, आणखी एक मॅट्रिक्स पाहू. नंबर फर्स्ट, नंबर सेकंड असं घेतलं आपण. 1 0 3. आता किती रो आणि किती कॉलम आहे, 1 रो आणि 3 कॉलम, म्हणजेच याची ऑर्डर 1/3. अशा पद्धतीने आपल्याला रो मॅट्रिक्स लिहिता येतो. त्यानंतर आपण सेकंड पाहणार आहोत, कॉलम मॅट्रिक्स. मग कॉलम मॅट्रिक्स म्हणजेच अ मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन कॉलम इज कॉल्ड कॉलम मॅट्रिक्स. मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन कॉलम is called column matrix. अशा फॉर्ममध्ये आपल्याला
म्हणजेच ज्या मॅट्रिक्समध्ये एकच कॉलम आहे मग अशा फॉर्ममध्ये मॅट्रिक्स लिहिता येईल. 1 2 3 एकच कॉलम आहे. याची ऑर्डर काय घेतली आपण, 3 रो आहे आणि एक कॉलम आहे म्हणून 3/1 याची ऑर्डर. किंवा एकच कॉलम असणार आणखी घेऊ आपण, 0 4 घेऊ. एकच कॉलम आहे, याची ऑर्डर काय, 2 रो आणि एक कॉलम म्हणजे 2/1. अशा फॉर्ममध्ये आपल्याला कॉलम मॅट्रिक्स हा लिहिता येतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा नंबर 3. नंबर 3, 0 or null matrix. 0 or null matrix म्हणजेच a matrix having all elements are 0. a matrix having all elements are 0. किंवा असं म्हणता येईल matrix in which every element is 0. a matrix in which every element is 0 is called 0 matrix, is called a 0 matrix or null matrix. ठीक आहे. आणि याचं नोटेशन आहे डिनोटेड बाय 0. म्हणजेच 0 इक्वल टू, त्याला 0च नोटेशन आहे. म्हणजेच ज्या मॅट्रिक्समध्ये सगळेचे सगळे नंबर 0 असतील, म्हणजे अशा फॉर्ममध्ये पहा सर्व इलेमेंट 0 आहेत म्हणून याला म्हणायचं 0 मॅट्रिक्स. किंवा आणखी असं लिहिता येईल, ह्या फॉर्ममध्ये 0 0 सगळे इलेमेंट काय आहेत, 0 आहेत. आणखी आपण लिहूया 0 0 0, आणखी 3 रो आणि 3 कॉलम घेतले. म्हणजे अशा पद्धतीने हे सगळे तिन्ही पण काय 0 मॅट्रिक्स आहेत. किंवा याला म्हटलं जातं नल मॅट्रिक्स. म्हणजेच ज्या मॅट्रिक्समध्ये सर्वचे सर्व इलेमेंट 0 आहेत त्याला म्हणायचं 0 मॅट्रिक्स. ठीक आहे. नंबर 4, स्क्वेअर मॅट्रिक्स. पुढचा नंबर 4, स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स आपण स्क्वेअर कशाला म्हणतो, चौरसाला म्हणतो. चौरस म्हणजे चारही बाजू सारख्या. म्हणजेच याच्यामध्ये मॅट्रिक्समध्ये असं म्हणू आपण नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. मॅट्रिक्स विथ equal number of rows and columns is called a square matrix. म्हणजेच काय, नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. मग असे कोणते मॅट्रिक्स येतील पहा. फॉर एक्झाम्पल मॅट्रिक्स ए इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजेच 3 रो आणि 3 कॉलम म्हणून हा कोणता आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. आणखी एक्झाम्पल सेकंड घेऊया आपण. मॅट्रिक्समध्ये 0 1 2 3, नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. म्हणजे याच्यामध्ये 2 रो आणि 2 कॉलम आहेत म्हणून ऑर्डर आहे 2/2. हे दोन्ही पण काय आहेत, स्क्वेअर मॅट्रिक्स आहेत. पुढचं पाहू आपण नंबर 5. डायगोनल मॅट्रिक्स. मग डायगोनल मॅट्रिक्स म्हणजेच अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच, आता आपण जे स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिले याच्यामध्ये डायगोनल म्हणजेच कशाला म्हणायचं पहा. हा जो आहे 1 5 9 हे जे आहे याला म्हणायचं डायगोनल. आणि हे जे राहिले इलेमेंट याला म्हणतात नॉन डायगोनल इलेमेंट्स. म्हणजे 2 3 6 4 7 8 हे कोणते आहेत, नॉन डायगोनल इलेमेंट्स आहेत. मग डायगोनल मॅट्रिक्स म्हणजेच अ स्क्वेअर मॅट्रिक्स in which every non-diagonal element is 0 is called diagonal matrix. काय म्हटले पहा, a square matrix in which every non-diagonal elements is 0. every non-diagonal elements is 0 हा डायगोनल. आणि हे जे राहिलेत हे नॉन डायगोनल आणि हे सगळे नॉन डायगोनल काय असतील, 0 असतील. म्हणजेच हा आहे डायगोनल.
फक्त एकच डायगोनल, याला हा डायगोनल नसतो, फक्त एकच डायगोनल. आणि हे जे नॉन डायगोनल आहेत 1 2 3 आणि हे 1 2 3 हे नॉन डायगोनल एलिमेंट्स कसे असतील 0 असतील. आता हे एक्झाम्पल एक झालं, आणखी एक पाहूया आपण याच्यामध्ये. इथे हा जो घेतला आपण हा 0 3 काय आहे डायगोनल आहे. आणि मग हे जे आहेत हा इलेमेंट कोणता आहे नॉन डायगोनल, हे काय पाहिजे 0 पाहिजे. म्हणजे पहा हे नंबर जे आहेत हे नॉन डायगोनल हे 0 पाहिजे. आणि मग याला काय म्हटलं जातं डायगोनल मॅट्रिक्स. आणि डायगोनल कशामध्ये काढता येतं आपल्याला स्क्वेअर मॅट्रिक्स. म्हणजे तो अगोदर स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे, स्क्वेअर असेल तरच आपल्याला डायगोनल मॅट्रिक्स लिहिता येतं. ठीक आहे. किंवा असा मॅट्रिक्स पाहूया आपण A11 A12 A13 त्यानंतर A21 A22 A23 त्यानंतर A31 A32 आणि A33 इज डायगोनल मॅट्रिक्स. म्हणजे हा जर डायगोनल मॅट्रिक्स असेल तर काय कंडिशन येईल मग A12 इक्वल टू A13 इक्वल टू A23 इक्वल टू A21 इक्वल टू A31 इक्वल टू A32 आणि इक्वल टू याची व्हॅल्यू किती असेल 0 असेल. हा जर डायगोनल मॅट्रिक्स असेल तर हे इलेमेंट्स कोणते आहेत A11 A22 आणि A33 हे कोणते आहेत आर डायगोनल इलेमेंट्स. आणि मग जे उरले ते कोणते आहेत नॉन डायगोनल काय असतील 0 असतील. ठीक आहे. आता पुढचा पहा 2x2 मध्ये A11 A12 A21 आणि A22 हा जर डायगोनल असेल, डायगोनल मॅट्रिक्स जर असेल तर काय कंडिशन याच्यामध्ये डायगोनल कोणते हे इलेमेंट, मग नॉन डायगोनल कोणते राहिले A12 आणि A21 हे इलेमेंट काय असतील 0 असतील. मग अशा पद्धतीने आपल्याला कंडिशन लिहिता येईल. ओके. आता पुढचा पाहणार आहोत आपण स्केलर मॅट्रिक्स. पुढचा नंबर 6 स्केलर मॅट्रिक्स. मग स्केलर मॅट्रिक्स म्हणजेच पहा हा अगोदर काय पाहिजे स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे, डायगोनल मॅट्रिक्स पाहिजे. मग डायगोनल इलेमेंट्स म्हणजे कोणतं म्हटलं आपण A11 A22 3x3 असेल तर A11 A22 A33. मग स्केलर मॅट्रिक्समध्ये हे नंबर सेम असतात, म्हणजे डायगोनल इलेमेंट्स आर सेम. म्हणजेच काय डेफिनेशन लिहिता येईल आपल्याला डायगोनल मॅट्रिक्स in which all the diagonal elements are equal. All the diagonal elements are same or equal is called scalar matrix. हा स्केलर मॅट्रिक्स. मग स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय म्हटलं आपण डायगोनल इलेमेंट्स हे इक्वल असतील. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपल्याला एक्झाम्पल लिहिता येईल पहा अशा फॉर्ममध्ये 1 2 घेतला 1 0 0 1 हा काय झाला डायगोनल मॅट्रिक्स. आणखी घेऊ आपण 14 0 0 14 हा सुद्धा डायगोनल. किंवा आणखी घेऊ आपण 5 0 0 0 5 0 0 0 5 हे काय आहेत आर ऑल डायगोनल मॅट्रिक्स. किंवा अशा फॉर्ममध्ये -2 0 0 -2 आर ऑल डायगोनल मॅट्रिक्स. म्हणजेच हा जर मॅट्रिक्स A11 A12 A13 त्यानंतर 2 1 2 2 2 3 A31 A32 A33 हा जर स्केलर मॅट्रिक्स असेल, इज स्केलर मॅट्रिक्स. तर काय कंडिशन येईल इज स्केलर मॅट्रिक्स देन A11 इक्वल टू A22 इक्वल टू A33 तीन नंबर्स काय असतील हे इक्वल असतील. आणि A12 A13 आणखी A23 आणखी पहा A21 म्हणजे बिलो द डायगोनल, आणखी A31 आणि A32 हे 6 नंबर जे आहेत हे काय असतील 0 असतील. महत्त्वाची कंडिशन म्हणजे डायगोनल इलेमेंट्स म्हणजे हे जे डायगोनल आहेत हे इलेमेंट्स कसे असतील इक्वल असतील. पहा
हे एलिमेंट्स कसे आहेत, इक्वल आहेत आणि नॉन डायगोनल 0 आहेत, याला म्हणायचं स्केलर मॅट्रिक्स. पुढचं पाहू आपण 7 नंबर, युनिट ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स. युनिट ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग युनिट ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय, आता हा अगोदर काय पाहिजे, स्केलर मॅट्रिक्स पाहिजे. आणि स्केलर मॅट्रिक्समध्ये ऑल डायगोनल इलेमेंट्स आर 1. ऑल डायगोनल इलेमेंट्स आर 1. मग डेफिनेशन पहा, अ स्केलर मॅट्रिक्स. A scalar matrix in which all the diagonal elements are 1 किंवा त्याला म्हणतात युनिटी, 1लाच म्हटलं जातं युनिटी, इज कॉल्ड अ युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स or आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग आयडेंटिटी मॅट्रिक्स, मग आपण फक्त काय म्हटलेले, हा अगोदर काय पाहिजे, स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्ससाठी तो काय लागेल, अगोदर स्क्वेअर मॅट्रिक्स, नंतर डायगोनल मॅट्रिक्स, नंतर हा स्केलर मॅट्रिक्स. मग याची ऑर्डर पहा, अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल 1 0 0 1. याची ऑर्डर काय असते, 2, म्हणजे 2/2 आहे म्हणून I2 म्हणतात त्याला. त्यानंतर I3 म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3, म्हणजेच 3 रो आणि 3 कॉलम, 1 0 0 0 1 0 आणि 0 0 1. म्हणजेच नॉन डायगोनल इलेमेंट्स काय आहेत, हे नॉन डायगोनल वरचे हे सगळे काय 0 0 आहेत आणि हे डायगोनल 1 आहेत. म्हणजेच मॅट्रिक्स इज आयडेंटिटी. हा जर मॅट्रिक्स आयडेंटिटी असेल तर कंडिशन काय, इज आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर कंडिशन काय असेल याच्यामध्ये, A1 1 A2 2 A3 3 हे काय आहेत, 1 आहेत. म्हणजेच पहा मॅट्रिक्स A1 1 A1 2 A1 3, त्यानंतर 2 1 2 2 2 3 3 1 3 2 आणि 3 3. हा जर आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल तर कंडिशन काय येते, आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर कंडिशन पहा, देन A1 1 इक्वल टू A2 2 इक्वल टू A3 3 इक्वल टू 1 असेल. आणि नॉन डायगोनल जे आहेत, म्हणजेच A1 2 A1 3 त्यानंतर A2 3 आणखी A2 1 A3 1 आणि A3 2 इक्वल टू काय असेल, 0 असेल, याला म्हटलं जातं आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि 2/2 जर असेल, याची ऑर्डर जर 2 असेल तर A1 1 A2 2 हे 1 असेल आणि A1 2 आणि A2 1 हे 0 असतील. ठीक आहे, याला म्हणतात आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग पुढचा टाईप पाहणार आहोत आपण, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. नंबर 8, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. मग आता अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजेच काय पहा, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एव्हरी इलेमेंट बिलो द डायगोनल इज 0. डेफिनेशन पहा, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एव्हरी इलेमेंट बिलो द diagonal is 0 is called upper triangular matrix. काय म्हटलं, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एव्हरी इलेमेंट बिलो द डायगोनल इज 0 इज कॉल्ड अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, एव्हरी इलेमेंट बिलो द डायगोनल. डायगोनल कोणता, ह्या फॉर्ममध्ये, आणि बिलो द डायगोनल इज 0. म्हणजेच कोणते, जर 3/3 असेल तर हे 3 इलेमेंट 0. आणि मग इथे कोणता, A1 1 A1 2 A1 3, इथे 2 2 2 3 आणि इथे A3 3. हा कोणता मॅट्रिक्स आहे, मग अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. मग एक्झाम्पल आपल्याला काय लिहिता येईल, अशा फॉर्ममध्ये लिहू आपण, 1 2 3 0 4
इथे 0 आला तरी चालतो, 0 0 5 अशा फॉर्ममध्ये. म्हणजेच इथे डायगोनलमध्ये 0 आला तरी चालतो, पण बेसिक कंडिशन जी आहे ती आहे बिलो द डायगोनल, म्हणजे या डायगोनलच्या खालचे जे इलेमेंट आहे 3 हे 0 झाले पाहिजे. म्हणजेच याला म्हटलं जातं अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. किंवा 2x2 मध्ये असेल, 2x2 असेल तर 1 2 3 आणि हा 0, बिलो द डायगोनल इलेमेंट्स आर 0. ही महत्त्वाची कंडिशन. याला म्हटलं जातं बोथ आर अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. आता पुढचा पाहू आपण. नंबर 9 लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. आता लोअर ट्रँग्युलर म्हणजे काय, आता उलटी कंडिशन पाहू आपण. म्हणजेच अप्पर ट्रँग्युलर त्याच्यामध्ये काय होतं, बिलो द डायगोनल इलेमेंट्स आर 0. आता लोअर ट्रँग्युलरमध्ये काय म्हणणार, अबोव द डायगोनल इलेमेंट्स आर 0. मग डेफिनेशन काय लिहिता येईल, अ स्क्वेअर मॅट्रिक्स in which every element above the diagonal is 0 is called lower ट्रँग्युलर मॅट्रिक्स. म्हणजेच काय म्हटलं, हा जर मॅट्रिक्स असेल A1, आपण हा जो मॅट्रिक्स घेतला होता फॉर एक्झाम्पलसाठी, म्हणजेच याच्यामध्ये डायगोनल इलेमेंट्स कोणते आहेत, A22 आणि A33 हे आहेत. मग आता हा डायगोनल घेतला आणि काय म्हटलं, लोअर ट्रँग्युलर, त्याच्यामध्ये अबोव द डायगोनल 0, म्हणजेच हे डायगोनलच्या वरचे हे इलेमेंट 0 आहेत. आणि मग बाकीचे जे असतील ते असतील A21, इथे A31 आणि A32. याला म्हणायचं कोणता, लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. आणि 2x2 मध्ये असेल तर अशा फॉर्ममध्ये A11 आणि A22 आणि अबोव द डायगोनल म्हणजे ह्या डायगोनलच्या वरचा हा 0. ठीक आहे. त्यानंतर इथे इलेमेंट कोणता, A21 अशा फॉर्ममध्ये. फॉर एक्झाम्पल 1 2 3 हे डायगोनल घेतले आणि नॉन डायगोनल जे आहेत, म्हणजेच नॉन डायगोनल पण कोणते, नॉन डायगोनल आहेत पण कोणते आहेत, अबोव द डायगोनल आर 0. मग इथे -2 असेल, 3 आणि 7 असेल. हा कोणता झाला, हा मॅट्रिक्स आहे लोअर ट्रँग्युलर. आणखी पहा, असं लिहू आपण 4 3 आणि 5 0, म्हणजे अबोव द डायगोनल आर 0. याला म्हणायचं लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. पुढचा पाहू आपण, ट्रँग्युलर मॅट्रिक्स. नंबर 10 ट्रँग्युलर मॅट्रिक्स. मग ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, अ मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स इज कॉल्ड ट्रँग्युलर. स्क्वेअर मॅट्रिक्स is triangular if it is an upper triangular or lower triangular matrix or lower triangular matrix. म्हणजेच जर मॅट्रिक्स ट्रँग्युलर असेल, मॅट्रिक्स इज ट्रँग्युलर, तर आपण काय समजायचं, हा एक तर लोअर ट्रँग्युलर असेल किंवा अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स असेल. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये स्केलर मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स हे कोणत्या टाईपमध्ये येतात पहा. डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे कोणता लिहितो आपण, डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे 1 2 3 आणि हे बाकीचे 0 0, अप्पर आणि अप्पर अबोव द डायगोनल आणि बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर 0. याला म्हणतो आपण डायगोनल मॅट्रिक्स. मग डायगोनल मॅट्रिक्स आणखी लिहिलं आपण स्केलर मॅट्रिक्स, म्हणजे अशा टाईपमध्ये याला म्हटलं होतं आपण स्केलर मॅट्रिक्स. आणखी पुढचा नल मॅट्रिक्स म्हणजेच 0 मॅट्रिक्स. मग हे तिन्ही मॅट्रिक्स कोणत्या टाईपमध्ये येतात चेक करू आपण. हा कोणता आहे, डायगोनल. मग हा कोणत्या फॉर्ममध्ये येईल, आता बिलो द डायगोनल इलेमेंट 0 आहे, म्हणजे हा काय आहे, अप्पर ट्रँग्युलर पण आहे. आता याच्या वरचे पण इलेमेंट 0 आहे, म्हणजे हा काय आहे, लोअर ट्रँग्युलर पण आहे. म्हणजे हा मॅट्रिक्स कोणता आहे, लोअर ट्रँग्युलर पण म्हणता येईल किंवा अप्पर ट्रँग्युलर पण याला म्हणता येईल.
म्हणजे हा आहे ट्रँग्युलर मॅट्रिक्स. त्यानंतर इथे स्केलर मॅट्रिक्स आहे हा, म्हणजे डायगोनल इलेमेंट सेम आहेत. म्हणजे हा सुद्धा काय झाला, याचे वरचे आणि खालचे, डायगोनलच्या वरचे आणि खालचे इलेमेंट झिरो आहेत, म्हणून याला सुद्धा काय म्हणता येईल, ट्रँग्युलर मॅट्रिक्स. त्यानंतर हा जो आहे झिरो मॅट्रिक्स, याचे सुद्धा नॉन डायगोनल इलेमेंट्स हे झिरो आहेत, म्हणून याला सुद्धा काय म्हणायचं, ट्रँग्युलर मॅट्रिक्स. म्हणजेच आपल्याला नोट लिहिता येईल डायगोनल मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स. आणखी कोणता आहे हा, सेकंड नंबरचा स्केलर मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स. आणखी थर्ड कोणता आहे, झिरो मॅट्रिक्स. झिरो मॅट्रिक्स आर ऑल आर ट्रँग्युलर मॅट्रिक्स, आर ट्रँग्युलर मॅट्रिक्स किंवा ट्रँग्युलर मॅट्रायसेस. ठीक आहे. आता पुढचा टाईप पाहणार होता आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स. पुढचा टाईप नंबर 11 सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स. मग सिमेट्रिक मॅट्रिक्स कशाला म्हणायचं पहा, मॅट्रिक्स ए आय जे म्हणूया, मॅट्रिक्स ए आय जे हॅविंग m rows and n column in which aij equal to aji. मॅट्रिक्स ए इज मॅट्रिक्स ए आय जे, ए म्हणजेच आपण काय घेतला, ए आय जे, इन विच ए आय जे इक्वल टू ए जे आय, देन मॅट्रिक्स ए इज सिमेट्रिक. ए इज सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजेच काय म्हटलंय, ए आय जे इक्वल टू ए जे आय असेल. याचा अर्थ आपण मॅट्रिक्स 3x3 घेतो, त्याच्यामध्ये पाहूया आपण A1 2 A1 3, त्यानंतर 2 1 2 2 2 3, त्यानंतर इथे 3 1 3 2 आणि 3 3 असे नंबर्स आहेत. मग हा जर सिमेट्रिक असेल, इज सिमेट्रिक मॅट्रिक्स, इज सिमेट्रिक. मग सिमेट्रिक असेल तर कंडिशन काय म्हटलं, ए आय जे इक्वल टू ए जे आय, म्हणजेच आय जे आणि जे आय सारखे असतील. आता पहा इथे 1 2 आहे, ते इथे काय 2 1, म्हणजे आय आणि जेची आदला बदल आहे. म्हणजेच काय म्हणता येईल, A1 2 इक्वल टू A2 1, आणखी A1 3 इक्वल टू A3 1, आणखी A2 3 इक्वल टू A3 2. अशा पद्धतीने आपल्याला कंडिशन याची लिहिता येईल. सिमेट्रिक असेल तर हे नंबर सेम असतील. किंवा 2x2 मध्ये जर पाहिलं, 2x2 असा जर लिहिला, A1 1 A1 2 आणि इथे A2 1 आणि A2 2, हा जर सिमेट्रिक असेल, इज सिमेट्रिक, तर याच्यात कंडिशन काय येईल, मग इज सिमेट्रिक, तर कंडिशन येईल A1 2 इक्वल टू A2 1. ठीक आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल असं लिहिता येईल आपल्याला, इथे 1 2 घेतला आणि इथे 4 घेतला, तर इथे जर 2 असेल तर हा नंबरसुद्धा 2च येईल. ठीक आहे. याला म्हणायचं सिमेट्रिक मॅट्रिक्स. किंवा आणखी घेऊया आपण AHG. तर आता नंबर्स घेऊ आपण, हा बी आणि सी घेतला, तर राहिलेले नंबर्स भरूया. इथे पहा हे 2 नंबर सेम असेल, हा सेम. त्यानंतर इथे जी आहे, तर हा सुद्धा काय होईल, जीच येईल. त्यानंतर इथे एक जो नंबर आहे, याला एफ नाव देऊ आपण. मग इथे जर एफ असेल तर इथे सुद्धा काय येईल, एफच येईल. ठीक आहे. म्हणजेच अशा पद्धतीने ही कंडिशन, हे दोन्ही मॅट्रिक्स कोणते आहेत, सिमेट्रिक मॅट्रिक्स आहेत. आता पुढचा पाहायचा आहे आपल्याला स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. पुढचा नंबर 12 स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्स घेऊ आपण ए आय जे, m क्रॉस n त्याची ऑर्डर असेल m/n, इन विच म्हणजेच इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स in which aij equal to minus aji, aij equal to minus aji. मग एक्झाम्पल काय लिहिता येईल पहा. आता मॅट्रिक्स आपल्याकडे आहे A1 1 A1 2 A1 3, त्यानंतर 2 1 2 2 आणि 2 3, त्यानंतर 3 1 3 2 3 3.
म्हणजे हे आता सगळे काय स्क्वेअर मॅट्रिक्स आहेत, सिमेट्रिक आहे, सिमेट्रिकसाठी स्क्वेअर लागतो म्हणून आपण हेच दोन्ही मॅट्रिक्स घेतलेले आहेत, इथे पण इथेही तेच आहेत, म्हणजे हे काय स्क्वेअर मॅट्रिक्स आहेत, म्हणजे नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. तर हा जर स्क्यू सिमेट्रिक असेल, स्क्यू सिमेट्रिक, त्याच्यात कंडिशन काय येईल पहा. काय म्हटलं, AI इक्वल टू मायनस AJ, मग A12ची व्हॅल्यू काय असेल, मायनस A21 असेल. आणखी A13ची व्हॅल्यू किती असेल, मायनस A31. आणखी पहा A23 इक्वल टू किती असेल, मायनस A32 असेल. हा जर स्क्यू सिमेट्रिक असेल तर अशा पद्धतीने याचे साईन बदलतील. ठीक आहे. पण आता I इक्वल टू J जर असेल, I इक्वल टू J, तर इथे काय होईल, AI मायनस AI, कारण I इक्वल टू J असेल तर मायनसची टर्म ह्या साईडला घेतली तर काय होईल, 2 टाइम्स AI इक्वल टू 0. देअरफोर किंवा इथे लिहिते मी फॉर I इक्वल टू J, तर काय येईल, AI इक्वल टू मायनस AI अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. देअरफोर 2 टाइम्स AI इक्वल टू 0, देअरफोर AI इक्वल टू 0. देअरफोर आता आयची व्हॅल्यू 1 असेल तर काय म्हणणार, A11 0 येईल, आणखी A22 0 येईल, आणखी A33 सुद्धा 0 येईल. म्हणजे हा जर सिमेट्रिक स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल तर ही फर्स्ट कंडिशन आणि ही सेकंड कंडिशन. ठीक आहे. मग आपल्याला आता एक्झाम्पल लिहायचं आहे, म्हणजे डायगोनल इलेमेंट याचे काय असतात, 0 असतात, आणि नॉन डायगोनलमध्ये अशा पद्धतीने हे चेंजेस असतात, साईन चेंज असतं. ठीक आहे. मग आपण एक्झाम्पल पाहणार आहोत, कोणतं, स्क्यू सिमेट्रिकचं. फॉर एक्झाम्पल मॅट्रिक्स A इक्वल टू अशा फॉर्ममध्ये लिहू आपण 0 5. हा पण डायगोनल इलेमेंट 0 आहेत म्हणून हे 0 0 घेतले. इथे 5 असेल तर किती होईल, इथे -5 होईल. आता मॅट्रिक्स B घेतला, डायगोनल इलेमेंट्स त्याचे 0 असतात पहा, डायगोनल इलेमेंट्स 0. इथे नंबर 2 जर असेल तर हा नंबर काय लिहिणार तुम्ही, -2. इथे जर 5 असेल तर इथला जो नंबर आहे हा घेणार -5. त्यानंतर इथे जर 4 असेल तर हा सुद्धा किती होईल, 4च येईल. म्हणजे हे दोन्ही मॅट्रिक्स कोणते आहेत, आर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. त्यानंतर पुढचा नंबर पाहणार आहोत आपण 13, डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स. Determinant of a matrix. Determinant of a matrix. Determinant of matrix. Matrix A is denoted by determinant of A अशा फॉर्ममध्ये. मग मॅट्रिक्स A जर अशा टाईपमध्ये असेल, मॅट्रिक्स A स्क्वेअर मॅट्रिक्स. डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स इज डिफाइंड, अगोदर डेफिनेशन लिहू, डिटर्मिनंट of a matrix is defined only for a square matrix. म्हणजे फक्त स्क्वेअर मॅट्रिक्सच आपल्याला डिटर्मिनंट ह्या ठिकाणी काढता येतो. आणि डिटर्मिनंट इज डिनोटेड बाय, अशा पद्धतीने आपल्याला डिटर्मिनंट लिहिता येतो. ठीक आहे. मग एक्झाम्पल घेतलं आपण. फॉर एक्झाम्पल मॅट्रिक्स A इक्वल टू A11, A12, A21 आणि A22 अशा फॉर्ममध्ये. देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू A11, A12, A21, A22 अशा फॉर्ममध्ये डिटर्मिनंट लिहिता येतो. त्यानंतर मॅट्रिक्स B घेतला 3×3चा, A11, A12, A13, त्यानंतर 2-1, 2-2, 2-3, इथे येईल 3-1, 3-2, 3-3 अशा टाईपमध्ये मॅट्रिक्स B घेतला. देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ B इक्वल टू A11, फक्त डिटर्मिनंटमध्ये घेतला आपण, म्हणजे सरळ लाईन. इथे 1-2, 1-3, 2-1, 2-2, 2-3, A31, 3-2, 3-3 अशा टाईपमध्ये आपल्या सरळ लाईन पाहिजे होती. अशा फॉर्ममध्ये डिटर्मिनंट आपल्याला लिहिता येतात. मग एक्झाम्पल पाहू आपण. फॉर एक्झाम्पल मॅट्रिक्स A इक्वल टू 1, 2, 3, 4. देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू अशा फॉर्ममध्ये डिटर्मिनंट लिहायचं, म्हणजेच 1, 2, 3, 4. आता याची व्हॅल्यू तुम्हाला काढता येते. 1 × 4 - 2 × 3 म्हणजेच 4 - 6, म्हणजेच आन्सर आलं
-2. देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू -2. ठीक आहे. आता 3/3 जर असेल, ऑर्डर जर याची 3/3 असेल, म्हणजेच अशा फॉर्ममध्ये मॅट्रिक्स ए घेतलेला असेल आपण. मॅट्रिक्स ए इक्वल टू मॅट्रिक्स ए जर अशा टाईपमध्ये असेल 2 -1 3 -4 1 5 त्यानंतर 7 -5 0 अशा फॉर्ममध्ये असेल. आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची असेल तर अशा फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येईल. डिटर्मिनंट 2 -1 3 -4 1 5 7 -5 0. तर हा डिटर्मिनंट घेतला तर हा कसा सॉल्व करायचा मग? 2 मल्टिप्लाय डिटर्मिनंट कोणता? 2च्या लाईनमधले आडवे उभे सोडले तर 1 5 -5 0. आता मधल्याचं साईन बदलायचं, -1. ठीक आहे. मधल्याचं साईन बदलतो आपण ह्या सेकंड नंबरचं. आता सेकंड त्या लाईनमधले सोडून द्यायचे. इथे आहे -4 5 7 0. आता पुढचा नंबर +3 हा 3 घेतला. आता 3च्या लाईनमधले सोडले तर काय दिसतं आपल्याला? -4 1 7 -5. अशा फॉर्ममध्ये आपल्याला ही स्टेप लिहिता येईल. इक्वल टू 2 मल्टिप्लाय 1 मल्टिप्लाय 0 -5 मल्टिप्लाय -5. ठीक आहे. आता मायनस मायनस किती झाले? +1. आता इथे येईल -4 मल्टिप्लाय 0 -5 मल्टिप्लाय 7. त्यानंतर +3 मल्टिप्लाय -4 मल्टिप्लाय -5 -1 मल्टिप्लाय 7. दॅट इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट 0 + 25 +1 मल्टिप्लाय 0 -35 +3 मल्टिप्लाय 20 - 7 म्हणजेच इक्वल टू 25 मल्टिप्लाय 2 किती आलं? 50 आणि -35 मायनस इथे किती होईल? 13 मल्टिप्लाय 3 39. देअरफॉर इक्वल टू -39 आणि किती उरले इथे? 50 - 35 म्हणजे 15. ठीक आहे. सबट्रॅक्शन केलं तर किती आलं? 24. म्हणजे आन्सर येतं -24 आन्सर येईल आपलं. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजेच इज द डिटर्मिनंट ऑफ ए. अशा पद्धतीने आपल्याला ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढता येते. ठीक आहे. आता पुढचं पाहायचं आहे आपल्याला सिंग्युलर मॅट्रिक्स. पुढचा टाईप आहे सिंग्युलर मॅट्रिक्स. टाईप नंबर 14 सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्सची डेफिनेशन काय? ज्या डिटर्मिनंटची डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स इक्वल टू 0 देन मॅट्रिक्स इज कॉल्ड सिंग्युलर मॅट्रिक्स. डेफिनेशन पहा. स्क्वेअर मॅट्रिक्स A is singular matrix if determinant of A equal to 0. If determinant of A equal to 0 and determinant of A not equal to 0, then matrix is non-singular मॅट्रिक्स. म्हणजेच काय? डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0 तर मॅट्रिक्स इज सिंग्युलर आणि डिटर्मिनंट जर 0 नसेल तर नॉन सिंग्युलर. ठीक आहे. मग एक्झाम्पल पाहू आपण. मॅट्रिक्स ए इक्वल टू 1 2 3 4 1 2 3 4. देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 1 2 3 4. तर याची व्हॅल्यू काढली आपण. ती किती आली? 1 मल्टिप्लाय 4 -2 मल्टिप्लाय 3. आन्सर येतं 4 - 6 म्हणजेच येतं -2. आणि देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू -2. 0 आहे का? नाही. नॉट इक्वल टू 0. आणि देअरफॉर मॅट्रिक्स ए इज नॉन सिंग्युलर. अशा फॉर्ममध्ये आपल्याला ही स्टेप लिहिता येईल. ठीक आहे. आता पुढचं एक्झाम्पल पाहणार आहोत आपण. नंबर 2 मॅट्रिक्स ए इक्वल टू 6 3 8 4. देन डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 6 3 8 4. डिटर्मिनंटमध्ये लिहिलं. आता इक्वल टू 6 मल्टिप्लाय 4 -3 मल्टिप्लाय 8. किती आलं? 24 - 24. आन्सर किती आलं? 0. आणि देअरफॉर मॅट्रिक्स ए इज सिंग्युलर. मॅट्रिक्स ए इज सिंग्युलर. आता अशा टाईपमध्ये आपल्याला 3/3चं सुद्धा लिहिता येतं. आता इथे पहा आपण एक्झाम्पल घेतलं होतं नंबर 3 मॅट्रिक्स, त्याला बी नाव देऊ आपण. मॅट्रिक्स बी इज
2 -1 3 -4 1 5 7 -5 0 हा मॅट्रिक्स आपण आत्ताच सॉल्व केला होता. याची जी व्हॅल्यू आली डिटर्मिनंट ऑफ बी इक्वल टू डिटर्मिनंट 2 -1 3 -4 1 5 7 -5 0. आता याची व्हॅल्यू आत्ताच आपण काढली होती पहा. अशा पद्धतीने ही व्हॅल्यू अशा पद्धतीने सॉल्व केली. याचं आन्सर किती आलं होतं -24. म्हणजे आन्सर आलं -24 नॉट इक्वल टू 0. म्हणून मॅट्रिक्स कसा आहे हा? देअरफॉर मॅट्रिक्स बी हा कोणता आहे? इज नॉन सिंग्युलर. अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली तर कोणता? सिंग्युलर. आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 नसेल तर नॉन सिंग्युलर. ठीक आहे. पुढचा टाईप पाहणार आहोत आपण ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स नंबर 15. ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स म्हणजे इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम. इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स म्हणजे मॅट्रिक्स ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स. देन मॅट्रिक्स इज कॉल्ड ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. मग ऑर्डर्स एची जर ऑर्डर ऑफ ए किंवा इज डिनोटेड बाय ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय ए डॅश ऑर ए ट्रान्सपोज अशा फॉर्ममध्ये याला डिनोट केलं जातं. ठीक आहे. मग जर एची ऑर्डर m/n असेल तर ए ट्रान्सपोजची ऑर्डर काय होईल? n/m येईल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल पाहू आपण मॅट्रिक्स ए इक्वल टू A11 A12 A13 त्यानंतर 21 22 23 अशा फॉर्ममध्ये मॅट्रिक्स असेल. देन ए ट्रान्सपोज म्हणजे इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम. रो कोणता आहे? हा रो पहिला रो त्याचा कॉलम करायचा म्हणजेच काय होईल? A11 A12 A13 आणि दुसरा रो त्याचा दुसरा कॉलम होईल A21 22 23 अशा फॉर्ममध्ये येईल. ठीक आहे. याची ऑर्डर काय होती? 2 रो आणि 3 कॉलम. याच्यामध्ये 3 रो आणि 2 कॉलम अशा पद्धतीने ऑर्डर चेंज होते. आता एक्झाम्पल पाहू आपण. फॉर एक्झाम्पल मॅट्रिक्स ए इक्वल टू 1 2 3 4. देन ए ट्रान्सपोज इक्वल टू पहिला रो पहिला कॉलम येईल, दुसरा रो दुसरा कॉलम अशा फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येईल. इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम. आता एक्झाम्पल सेकंड घेतलं आपण मॅट्रिक्स ए इक्वल टू मॅट्रिक्स ए ते घेतलं आपण -1 5 3 -2 4 7. तर याचा ट्रान्सपोज काय येतो पहा? ए ट्रान्सपोज इक्वल टू याचा ट्रान्सपोज केला तर -1 5 हा पहिला रोचा पहिला कॉलम, दुसरा रो कोणता आहे? 3 -2 आता त्याचा कॉलम तयार करायचा, तिसरा रो आहे 4 7 त्याचा कॉलम तयार झाला. अशा पद्धतीने आपल्याला ट्रान्सपोज याचे लिहिता येतात. नंबर 3 एक्झाम्पल नंबर 3 मॅट्रिक्स ए इक्वल टू 3 2 6 1 1 2 2 2 5 असा मॅट्रिक्स घेतला तर याचा ट्रान्सपोज काय येईल पहा? इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम. 3 to 6 पहिला रो पहिला कॉलम झाला, 1 1 2 त्यानंतर 2 2 5 अशा पद्धतीने आपल्याला ट्रान्सपोज काढता येतात. आता पहा पुन्हा एकदा याचा ट्रान्सपोज घेतला, ए ट्रान्सपोजचा पण ट्रान्सपोज घेतला तर काय येतो? ए ट्रान्सपोजचा आपण परत ट्रान्सपोज घेतला तर काय येईल पहा? काय होईल? पहिला रो पहिला कॉलम 3 1 2, दुसरा रो दुसरा कॉलम, तिसरा रो तिसरा कॉलम अशा पद्धतीने. म्हणजेच पुन्हा कोणता मॅट्रिक्स आला? ए आला. म्हणजेच ए ट्रान्सपोज अगेन ट्रान्सपोज इक्वल टू ए अशा फॉर्ममध्ये आपल्याला ट्रान्सपोज लिहिता येतात. मग याच्यामध्ये नोट आहे इफ नंबर फर्स्ट रिमार्क म्हणूया त्याला. रिमार्क नंबर फर्स्ट इफ ए इज मॅट्रिक्स ए इज सिमेट्रिक then A equal to A transpose. आता एक्झाम्पल पाहिलं आपण. एक्झाम्पल मॅट्रिक्स ए इज सिमेट्रिक्स म्हणजे कोणता मॅट्रिक्स?
नॉन डायगोनल इलेमेंट्समध्ये ए आय जे इक्वल टू ए जाय असतं. म्हणजेच इथे 4 लिहिला, इथे 2 घेतला आणि इथे 3 घेतला, तर बाकीचे नंबर तुम्हाला लिहिता आले पाहिजे. इथे काय होईल, 2च येईल. इथे 5, 6 कोणते नंबर असतील हे वेगळे असतात. त्यानंतर इथे मी 7 घेतला, तर इथे सुद्धा काय येईल, तुमचा 7च येईल. आणि इथे 3 असला तर इथे काय होईल, 3. आता पहा, याचा ट्रान्सपोज घेतला तर इक्वल टू काय येईल, हा कोणता आहे, सिमेट्रिक आहे. मग हा सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे, म्हणजे हे नंबर मी इक्वल घेतले. पहा, हे नंबर इक्वल घेतलेले आहेत. म्हणजेच हा A12 A21 सेम, A31 A13 आणि A31 सेम, A23 आणि A32 सेम आहेत. ठीक आहे. याचा ट्रान्सपोज घेतला, पहिला रो पहिला कॉलम म्हणजे 4 2 3, हा पहा 4 2 3 याचा कॉलम केला. आता दुसरा रो आहे त्याचा कॉलम केला, 3 7 6, म्हणजे हा तिसरा रो होता 3 7 6 याचा कॉलम केला. म्हणजेच काय दिसतं आपल्याला, हा पुन्हा तोच मॅट्रिक्स आला, ए ट्रान्सपोज इक्वल टू ए. देअरफॉर ए इज सिमेट्रिक, देन ए इक्वल टू ए ट्रान्सपोज. आता नंबर सेकंड आहे, इफ ए इज स्क्यू सिमेट्रिक then A equal to minus A transpose, then A equal to minus A transpose. तर कसं घेता येईल पहा, मॅट्रिक्स ए आता इथे घेतलेला आहे. आता सॉरी, कोणता लागतो, स्क्यू सिमेट्रिक. स्क्यूमध्ये डायगोनल इलेमेंट्स हे 0 असतात. आणि मग उरलेले पोहा आपण इथे 2 घेतला, इथे -2 होईल. इथे 4 असेल तर इथे -4 होईल. इथे 1 असेल तर इथे -1 येईल. मग हा मॅट्रिक्स ए असेल तर आता ए ट्रान्सपोज केला आपण तर तो काय येतो, 0 2 4, इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम, 0 -1 -4 1 0. आता मायनस ए ट्रान्सपोज केला तर साईन पहा, प्रत्येकाला मायनस साईन द्यायचं. 0 मायनसचं प्लस झालं 2, इथे पण प्लस झालं, इथे मायनस आलं, इथे पण मायनस होईल, इथे मायनस, इथे प्लस आणि इथे 0. म्हणजेच इक्वल टू काय आलं, पुन्हा मॅट्रिक्स ए दिसतो. देअरफॉर ए इज स्क्यू सिमेट्रिक, देन ए इक्वल टू मायनस ए ट्रान्सपोज. ठीक आहे. आता इथपर्यंत सगळ्या डेफिनेशन आपल्या